नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील माजी पालकमंत्री दादा भुसे यांचे पुत्र आविष्कार भुसे यांचे गोरक्षणाबाबत हल्ला प्रकरण ताजे असतानाच दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी सोमवारी सकाळी पुन्हा आविष्कार भुसे यांनी डीवायएसपी सूरजकुमार गुंजाळ व गोरक्षकांच्या मदतीने मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात मागच्या गेटने होणारी गोवंशांची तस्करी रोखली। या धडक कारवाईमध्ये त्यांनी जवळपास 9 गोवंशांचे प्राण वाचवले असून गोवंशांची तस्करी करणारे मात्र घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत। दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटवरच सुंदर असा गोमातेचा पुतळा उभारला आहे। मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातच सातत्याने गोवंशांची होणारी तस्करी हा मोठा चर्चेचा विषय बनला असून मागे देखील 100 गोवंश कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातून ताब्यात घेण्यात आले होते। यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारावर कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची चर्चा आहे। आविष्कार भुसे यांच्या कालच्या गाडीच्या अपघात प्रकरणी 2 संशयित गोवंश तस्करांना पोलिसांनी अटक केली आहे। आविष्कार भुसे यांच्या गोरक्षणाच्या भूमिकेचे संपूर्ण शहरातून खास करून युवकांकडून मोठे कौतुक केले जात आहे। MCN न्यूज मराठी करिता मुक्ताराम बागुल, नांदगाव। काय झालं वादावाद म्हणजे मॅडम वादावाद करून जर कधी सांगा पाहिजे तू वादावाद करून जर कधी 100 जनावरं निघतात जर तो वाद गेला नसता तर आतापर्यंत हजारो जनावरं गेलीत मॅडम। ते आमच्या सत्तेत राहू द्या नाही तर दुसऱ्याच्या सत्तेत राहू द्या, विषय त्याचा नाहीये। विषय या गोष्टी जात आहेत ना, या गोष्टीचा आहे। मार्केट कमिटीची सत्ता आज दुसऱ्यांची आहे, उद्या तिसऱ्याची येईल। आम्हाला त्या गोष्टीची काही घेणं देणं नाही। जे पण प्रशासक असेल किंवा ज्यांची बॉडी असेल त्यांच्यावरही ही कारवाई झाली पाहिजे या मतात आम्ही। पोलिसांचं तुम्हाला 100% सहकार्य, फक्त एवढं सांगणं त्याला वाद नका म्हणू। वाद नाही वाद करून जर कधी 100 जनावरं भेटत असतील ना तर आम्हाला या विषयात वादच करावा लागेल। नाही यांनी जसं सांगितलं आम्हाला साहेब अनलिगली कारवाई करणार, पण आम्हाला जी गोष्ट माहितीच नाही किंवा समजलीच नाही त्या विषयावर डायरेक्ट जर हा म्हणता असून पोलिसच हे करतात आपण प्रेमात समजावून सांगा। त्या पद्धतीने ऐकलं तर चांगली गोष्ट आहे, नाही ऐकलं तर वरिष्ठ अधिकारी नाही तर बाकीचे मग आम्ही करू। तुम्ही पोलिसांनी ग्राउंड लेवलला तुम्ही जास्त काय कोणाशी वाईटपणा घेऊन जास्त बोलायचं नाही, जे ते आम्हाला सांगायचं आम्ही करणार। पोलीस जर तुम्हाला सहकार्य करत नसेल तर आम्ही चुकलोय, तुम्ही आमच्या वरिष्ठांची तक्रार करा, पण तुम्ही जर दाखवून दिलं तरी पण पोलीस कारवाई करत नसेल तरी गोष्ट वेगळी। आम्ही सहकार्य करतो नाही असं तू फोन केला सकाळी मीच लगेच फोन तुला कॉल बॅक केला। एवढा आम्हाला माझं आज विनंती राहील, आज या विषयातनं कशा पद्धतीचा निकाल दिसतो हा आम्हाला तुमच्या सर्वांकडनं अपेक्षित आहे। आमची फक्त एवढीच विनंती आहे की काहीतरी आपल्याला सर्वांना मिळून ह्या विषयात शिस्त लावायची आहे, काहीतरी निर्णय मार्गी लावायचा आहे। तर तुम्ही या विषयाला तुमच्या पद्धतीने हँडल करा। आमच्याकडनं आम्हाला जेवढं शक्य आहे आम्ही तुम्हाला तेवढं सूचना तसं सांगू सर असं होतंय तसं होतंय, तेवढं तुम्ही फक्त आमच्याला सहकार्य करा। बाकीचं मग आपण सर्व गोष्टी याच्यातनं मानू, बस एवढं। आमचं 100% सहकार्य राहणार, फक्त तुम्ही सांगा साहेब हे अनलिगली आहे आम्ही येणार कारवाई करा। फक्त म्हणजे जे वाद व्हायला नको ते आम्हाला टाळता येईल ते गोष्टी झाल्या पाहिजे। आणि तुम्ही जाणार ते एखादा वाद घालणार आम्हाला सांगा, आम्ही लगेच येणार। आणि आमचे 2 लोक कंटिन्यू ते आम्ही त्यांना पण आता सांगतो काय करायचं यांच्याशी चर्चा करतो, विदाऊट पास एकही गाडी बाहेर गेली नाही पाहिजे। बरं सर, मग आता हे झालं, आता माझं काय म्हणणं कोणाच्या याला मार्किंग आहे ती पहिली गोष्ट, कोणाकडे लिगल व्यापारी